नाही का डोळे बिळे फाडल्यात त्यांनी तोंड पडले जरा. डॉक्टरला केला फोन मी. डॉक्टर म्हटले पावडर देतो आणि एक गोळी देतो ती चारा तेवढी. तर तुमचं झालं तर मला चालू करतो. आमचं पण दुकान चाललं पाहिजे ना. आता आम्ही तर डिस्कस केलंय सिद्धेश आणि दादासोबत. आज नेमका आहे ना शुक्रवार बाजार असतो गावाचा. गर्दी आली इथं. आता पटक्यात गेलो असतो मेडिकलमध्ये. खाली चौकात मेडिकल आहे नेमकं. तो शेट आलाय. मी आम्ही दोघं रानात आलोय. मोटर चालू करायची विहिरीत पाणी आपल्या टाकीत पाणी राहिले राव. उन्हाची दावण आहे ना तिथं जाऊन बसली होती. यायला म्हटलं नंतर तिला बांधली बिनली पाणी बिनी पाजलंय आणला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 11 वाजल्यात. खाली वाटत आलो तो नेमकं आहे ना लक्ष्मी ना डाय मोरखीचं सुटलं होतं डाय पुढं गेली ती आपल्या गाप. उन्हाची दावण आहे ना तिथं जाऊन बसली होती. यायला म्हटलं नंतर तिला बांधली बिनली पाणी बिनी पाजलंय आणला. वासरा आहे ना जरा आहे ना स्ट्रेस आलेला आहे नाही का. डोळे बिळे फाडल्यात त्यांनी तोंड पडले जरा. डॉक्टरला केला फोन मी. डॉक्टर म्हटले पावडर देतो आणि एक गोळी देतो ती चारा तेवढी. तेवढं चारल्यानंतर ओके होईन. काय प्रवास जास्त आला ना. ऊन पण लय येणार राव. काल ऊन होतं जवळपास 43 डिग्री. मग घरी आलो ना मी माझं तोंड जळल्यासारखं होत होतं. एवढं बेकार वाटायचं ना ती का. पाणी बिनी पाजले आणला. आता काय अडचण नाही. हवा पण चांगली आज त्यात. मस्त गार वाटतं एकदम. गरम नाही होत आज. हवा आहे ना. हवा असल्यावर गरम नाही होणार एवढं. मला वाटतं 10-12 दिवस आहे ना हवा पण नव्हती जास्त आणि ऊन पण लय होतं. त्याच्यामुळं काय व्हायचं हिटलं व्हायचं ना पत्राला तापायचा बेकार. सर गावात जाऊ मेडिकलमध्ये वास पावडर आणून गोळ्या आणताना त्याला चारून टाकतो लगेच. आज नेमका आहे ना शुक्रवार बाजार असतो गावाचा. गर्दी आली इथं. आता पटक्यात गेलो असतो मेडिकलमध्ये. खाली चौकात मेडिकल आहे नेमकं. आज इथले गरम होते राव आणि त्यात ट्रॅफिक लागली होती. ऊन वाईट लागते मग. टू व्हीलर वाल्यांना मानलं पाहिजे बाई. टू व्हीलर ते अशी हिंडतात रे. मोठा ट्रॅफिक झालाय जरा बरोबर. आता 12:30 वाजलेत. आता मी ना सगळा पावडर पाजून टाकली याला विमाला 1-1 लिटर पाण्यामध्ये. पावडर पाणी पाजलेलं आहे. आता बघू फरक काय पडतो काय. तसं पाणी पित नाही रे. तोंडात बाटली घाला ते मध्ये त्याच्या नखरं करता येईल. 12:30 वाजलं भाई. आता 42 डिग्री टेम्परेचर दाखवतं रे. मी आता गुगलला चेक केलं. घर जाऊन जेवण करतो तर जेवलं नाही अजून सकाळ धरून. त्याचा नेमकं आहे ना माझा ऑस्मोच आहे ना. ऑस्मो म्हणतो DJ पॉकेट तेच आहे ना. तर खालचं स्टँड असं ना ठेवायचं तेच गाठात पडलं कुठंतरी. वासरू पकडायचं ना आता ना ते लक्षातच नाही राहिलं कुठं पडलं. आता ही मोठा ट्रायपॉड घेऊन हिंडतोय. ह्याचं मागवलं आहे मी ॲमेझॉनवरून. जरा लेट इन पण. 2000 years later. हो आता 5 वाजलेत. आत्ता गोट्यात आलो मी परत चेंज करून कपडे. 12:30 वाजता गेलो इथून. झोपलो आता उठून आलो आहे. आता आहे ना याला हात बांधून घेतो. आंबवून टाकून पाणी बिनी पाजून सध्या शेट येतो. मग मका कापायला जायला लागणार आपल्याला. कारण माय का मका शिल्लक नाही राव. जेवढी होती ना तेवढी सकाळी कुट्टी करून टाकून दिली. त्याला गोळी पण चार लागत नाही एक डॉक्टरने दिलेली. तर हे सप्लिमेंट चारतोय त्याला बरं का मी.
मला याचं काय रिझल्ट वाटत नाही अजून राव. हे सप्लिमेंट ती सेंट्रोमिक्स DS एवढं नाही काय कॉस्टली पण येईल 4,000 रुपयाचं आहे. जे आंबोन चारलं आहे ते बरं मला वाटते. मला तर नाही काय फरक पडला असं वाटतं. हाय ऑलरेडी आहे असं वासरू. उलट ते खायला नाही तोंड उडीत ते वासरू खात नाही आंबोन. मग तो शेट आलाय. मी आम्ही दोघं रानात आलो आहे. मोटर चालू करायची विहिरीत पाणी आपल्या टाकीत पाणी नाही राहिलं राव. हा ना टाकीत पाणी चालू करू ना वर जा डायरेक्ट. मग तू भरल्यावर मला सांग. विहिरीत पाणी आहे तसं बरं का जरा चालू आहे. चला टाकी भरायला वेळ लागणार नाही. 10 मिनटात टाकी भरण लाईटले 15 मिनटात. तर मी माका कापून ठेवतो ना. हे बंद कर ना. ते बंद कर रे. हा ते बंद कर. ते बंद कर. ते कोणला बोर बंद कर. ते कोणला जाऊन तो बोर बंद कर पहिला. गोठली टाकी भरली आपली. संतोष शेट खाली आलाय. मी मका बिका कापून ठेवली होती. पाणी प्यायला गेलो तुम्ही ताण लागली जरा. 10-15 मिनिट लागले फक्त मका कापायला. यार ते आपल्या येळा राहिला ते मागच. हा विहिरी पशी बघ त्या दगडा बिगडा पशी नाही का तर मका वा तुम्ही. One hour later. एवढं काय नाही मॉन्टेज होतं लवकर मी तुला आलो अजून ते इथे किती क्वांटिटी टाकतो 7,000 सबस्क्रायबर पुढे जास्त होईल. बरेच मग बोलण्यासारखी आहे. ते कोणते ब्लॉगिंगचं काय तुमचं तर तुमचं झालं तर मला चालू करतो. आमचं पण दुकान चाललं पाहिजे ना. काय आपण टाका आता आम्ही डिस्कस केलं आहे सिद्धेश आणि दादासोबत. दादाचं गाणं आहे ते एवढं बेकार व्हायरल आहे. मी खरं सांगतो ज्या दिवशी मला ऐकवलं होतं ना त्या दिवशी मी यांच्या विश्वास नव्हता ठेवला. मी घरी गेलो ह्यांच्या चॅनलवर बसलो तर मला पांडे दिसला. मग मी अख्खा A to Z आहे तुमचं पांड्यासोबत. मग सगळं बैठलं आणि पांड्याला दुसऱ्या दिवशी काढला मी. जर्नी टाका की नाही तुला मी कधी फोन मेसेज केला होता की मला जेन्युइन माणसं भेटलेली आहे. मी तुम्हाला सांगायच्या आधी गेला की जे कामाचे आहे ना ज्याला व्हॅल्यू भेटली पाहिजे ना त्याला राव मेहनत केली पाहिजे. आणि ती नोव्हेंबरमध्ये आपण बोललो होतो ते आता योग जुळला आपला. जे चांगल्यासाठी होतं उलट आहे ना तुम्हाला आहे ना व्यवस्थित सिद्धेश रील बिल बनवून तुम्हाला हाईप भेटन भारी होईन. यूट्यूबच्या ह्याचे पॉडकास्ट पण घेतले ना काय अजून लोकांना कळलं पाहिजे. आपल्या गावात क्रिएटर एवढे भारी अजून माहीत पण नाही. जे या फील्डमध्ये लोकांना नॉलेज नाही माहिती म्हणजे या फील्डमध्ये ती माहिती नाही माहिती ती पण आपण जातो आणि ते जवळपास ना 9 वाजल्यात. बऱ्याच दिवसापासून आहे ना मी प्लॅनिंग करत होती यांना एकत्र आणायची. म्हणजे 8-9 महिन्यानंतर मग जरा भेट झाली सगळ्यांची. थोडं त्याला पण सगळ्यांना कॉन्टेंट भेटन सगळ्यांना जरा थोडं शिकायला भेटन नाही का. या उद्देशाने म्हणलं की सगळे एकत्र येऊ आपण चांगलं अजून काम करू प्रत्येकाच्या फील्डमध्ये. मला बेसिकली मला सगळ्यात जास्त यांच्याकडून शिकायला भेटणार आहे. मला जास्त फायदा आहे म्हणून मी जास्त जरा यांना फोर्स करत होतो. ठीक आहे आता पुढं शेड्यूल दिलं आम्ही बरोबर त्या टायमिंगला मॅच व्हायचं भेटायचं. आता चाललोय तावड्यात जाऊ ऋषी विषयाला भेटू आणि परत मग जाऊ. परत बघू काय करता येईल. बघची होती आज दिवसभर करणार तरी काय मी दिवसभर तर घरी बसलो होतो. आज तर काहीच नाही केलं. आज आणि त्याशिवाय आज महाराष्ट्र दिवस होता. आजची अख्खी सुट्टी होती पण आज पण काही नाही केलं. फिराय पण नाही गेलो कुठं. जरा डोक्यात चाललो होतं जरा जायचं पण नाही गेलो. संतोषला पण काम आला आणि मी पण बसलो गप. ठीक आहे उद्या काय ते करता येईल. उद्या
मी ना रोषाकडे गेलो नेमकं तावडत रोषाच नाही भेटला मला संतोष शेठच्या कामावर आलो डायरेक्ट मग इथं संतोष शेठ संतोष शेठ फोन लवर आहे कितना भी टाइम फोन पे बोलेगा लोड आहे सध्या आता रस्ता चांगला अरे कोल्ड्रिंक घ्यायचेल काय म्हटले अरे दिसत नाही दिसून दे ना दर की नाही पकड की रे पकड की तू ते गावले तरी शेटकडे गेलो तो संतोष शेट व्यस्त आहे परत आलो मग इथं गोठ्यावरती यांना बघायला एक तास 11:30 वाजल्यात आता लय बेकार झोप लागलीत मला जवळ उद्याचा सकाळ लवकर उठायला लागते 6च्या दरम्यान मी बराबर यांचा आराम बिराम होते पुढल्या दावणीत अशा हिशोबाने उठतोय मी लवकर साफसफाई पण होती मग लवकर आल्यावर सर यांनी खाल्ले का नाही बघा खाल्ले खाईन चट चल ओके काय अडचण नाही याला